तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. नाशिकच्या TCS कंपनीमध्ये महिलांवरील अत्याचार आणि धर्मांतराच्या सगळ्या विषयावर एकीकडे राज्यभर खळबळ उडालेली आहे, तर दुसरीकडे नाशिकमध्ये आज या संदर्भात मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत भाजपचे आमदार देवयानी फरांदे आहेत, ज्या या मोर्चाचं नेतृत्व करत आहे. आज हा मोर्चा आपण नाशिकमध्ये आयोजित केलेला आहे, काय त्याच्या मागचं कारण? आज सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून ह्या मोर्चाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. ज्या पद्धतीने हिंदूंच्या मुलींना फसवून काही देशद्रोही मुसलमान मुलींना फसवत आहेत, त्यांच्यावर बलात्कार करतायत, त्यांना रोजे ठेवायला लावत आहेत, त्यांना नमाज पढायला लावत आहेत आणि त्यांचं धर्मांतरण करतायत, हे या हिंदुस्थानमध्ये चालणार नाही. असे जे कोणी हरामखोर मुसलमान असतील, जे धर्मांतरण करायला लावत असतील, त्यांचं राष्ट्रीयत्व रद्द करावं. त्यांना फाशीची शिक्षा जी आहे ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला घालून त्यांच्यावरती तातडीने कारवाई करायला पाहिजे आणि त्यांच्या घरावरती बुलडोजर फिरवायला पाहिजे. या देशामध्ये अशा पद्धतीचं हिंदूंचं धर्मांतरण आम्ही खपवून घेणार नाही. या संपूर्ण प्रकरणामध्ये निदा खान म्हणून जी मेन कल्प्रिट जिला समजलं जाते ती अद्याप पोलिसांना सापडलेली नाही आहे. एकूणच ह्या लिंक्स ज्या आहेत त्या इतर काही संघटनांपर्यंत देखील जात असल्याचं बोललं जात आहे. तुमची अशी मागणी असणार आहे का की हे सुद्धा एक्सपोज व्हावं? ज्या कुठल्या संघटना असतील ह्याच्यामध्ये इन्वॉल्व, आमची तर मागणी आहे. ह्याच्या पाठीमागे कोण आहे, ह्या सगळ्या गोष्टींना कोण पुरस्कृत करतं आहे, कोण पैसे पुरवतं आहे, कोण हे सगळं करायला लावतं आहे, परकीय कुठल्या शक्ती ह्याच्या पाठीमागे आहे का, ह्या सगळ्याच गोष्टींचा तपास करावा. आणि हा फक्त मुलींवरचा बलात्कार नाही आहे. आमच्या मुलींवरची अब्रू तर लुटली जाते आहे, त्यांना फसवलं तर जातं आहे, परंतु देशावरती देखील हा एक मोठा घाला आहे. हिंदूंची संख्या कमी करण्याचं कटकारस्थान ह्याच्या माध्यमातून चालू आहे. आणि मोगलांच्या सारखं म्हणजे बलात्कार करायचं आणि धर्मांतरण करायला लावायचं, हे गोष्ट कुठंही आम्ही खपवून घेणार नाही. असे कुठले हरामखोर मुसलमान जर असतील की जे आमच्या मुलींवरती बलात्कार करत असतील आणि धर्मांतरण करत असतील, तर मी तर सांगेल आमच्या मुलांना की सापडतील त्यांना तिथं तुडवा. या सगळ्या प्रकरणामध्ये नाशिकची जी TCS कंपनी आहे, जी या संपूर्ण प्रकरणाचं मुख्य केंद्र आहे, त्या ठिकाणी आता कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास भाग पाडलेला आहे. कंपनी शटडाऊन करण्याच्या मार्गावर आहे. कसं बघताय याच्याकडे? कुठलीही कंपनी ही नाशिकमधून शटडाऊन होऊ नये. आम्ही कंपन्यांच्या पाठीशी राहू. कंपन्या ह्या ठिकाणी यायला पाहिजे, परंतु काही दिवस कंपनीने निर्णय वर्क फ्रॉम होमचा घेतला असेल, त्यांच्या इथलं वातावरण त्या कंपनीमधल्या ह्या घटना बाहेर पडल्यामुळे बिघडलेलं असेल आणि आम्ही कुठल्याही कंपनीच्या विरोधात नाही, पण कुठल्याही कंपनीमध्ये अशा पद्धतीने चुकीचं काम करणारं आणि त्यांना पाठीशी घालणारे जर लोक असतील तर त्यांच्या प्रखरतेने आम्ही विरोधामध्ये आहोत. शासन तुमचं आहे, राज्यात आहे, केंद्रात आहे, असं असताना सुद्धा या घटना समोर येत आहेत. कुठेतरी गृह मंत्रालयाचं हे अपयश आहे असं देखील बोललं जातं आहे. कसं बघता याच्याकडे? अजिबात नाही. गृह मंत्रालयाचं अपयश असतं तर हे प्रकरणच बाहेर आलं नसतं. हे प्रकरण गृह मंत्रालयाने बाहेर काढलेलं आहे आणि त्यामुळे या प्रकरणाच्या पाठीमागे राहून अजून देखील जे काही देशातले लोक मतांचं राजकारण करतायत त्यांनी शुद्धीवरती यावं. आणि आपल्या मुलींची अब्रू लुटली जातीये, त्यात तुमच्या घरातल्या मुली बघा. आणि ह्या पद्धतीचं जर वातावरण आपल्या देशामध्ये होणार असेल आणि त्याच्यावरती कटकारस्थान चालणार असेल तर आम्ही खपवून घेणार नाही. खरातच्या प्रकरणामध्ये आपण मागणी केली होती की जे लोक याच्यात परवाच्या पोलीस आयुक्तांच्या भेटीनंतर आपण म्हटलं होतं की दोषींच्या घरांवर बुलडोझर फिरवावेत. सर्वच दोषी, खरात हा देखील अतिशय हरामखोर निघाला. एरंडे असेल आणि ह्या ज्या कोणी हरामखोरांनी मुलींची अब्रू लुटून त्यांचं धर्मांतरण करायचं काटकारस्थान केलेलं आहे, सगळ्यांच्या घरावरती बुलडोझर फिरवावा. अजून माझी एक मागणी राहील की आपण ज्यांनी यांचं वकीलपत्र घेतलेलं आहे त्यांनी देखील विचार करावा आणि सरकारने त्यांच्यावरती बंदी आणावी. अशा पद्धतीच्या नालायकांचं वकीलपत्र कोणीही घेऊ नये. हा राष्ट्रद्रोह आहे. खूप खूप धन्यवाद. देवयानी फरांदे
आज नाशिकमध्ये होणाऱ्या सकल हिंदू समाजाच्या मोर्चाच्या निमित्तानं त्या या मोर्चाचं नेतृत्व करतायत आणि एकूणच ज्या पद्धतीनं ही संपूर्ण घटना घडलेली आहे तिचा सखोल तपास व्हावा, कठोरातली कठोर शिक्षा जी आहे ती आरोपींना व्हावी, त्यांच्या घरावर बुलडोजर फिरवावा, देशद्रोहाचे गुन्हे दाखल व्हावेत आणि एवढंच नाही तर जे लोक यांचं वकीलपत्र घेत आहेत त्यांनीसुद्धा आता याचा विचार करावा असं आमदार देवेंद्र फरांदे म्हणत आहेत. कॅमेरा पर्सन आकाश शिवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.